36 हे नागपूर केंद्र आहे. 11:57 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशभरात आज श्री रामनवमी उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होते आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहे. भगवान रामाचं जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि सद्गुणाच्या मार्गावर जाण्यासाठी मार्गदर्शन करतं. त्यांचं जीवन आपल्याला समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचं पालन करण्याची देखील प्रेरणा देत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलंय. रामनवमीनिमित्त देशभरातल्या राम मंदिरांमध्ये रामजन्म सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नागपूरच्या प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरातून दरवर्षीप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा निघणार आहे. ही यात्रा मंदिरापासून संध्याकाळी 4 वाजता निघेल. यावेळी आयोजित पूजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहील. याशिवाय रामनगर मंदिर शोभायात्रा, शिवाजीनगर श्रीराम जन्मोत्सव आणि रात्री 8 वाजता सावनेर इथं मैदानात दीपोत्सव आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यामध्ये एकूण 90,75,000 शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर एकूण 1,798 कोटी 78 लाख रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरित करण्यात आले. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन, कायदा सुव्यवस्थेचं बळकटीकरण, गुन्हेगारी नियंत्रण, सायबर गुन्ह्यांवर आळा आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणा या सर्व क्षेत्रात राज्य शासन व्यापक पातळीवर काम करत ठोस प्रगती साधत आहे. राज्यात गुन्हेगारीत घट झाली असून न्यायव्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल विधानसभेत विरोधी पक्षांच्या वतीनं मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला सविस्तर उत्तर देताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहे. अमेरिकेतील डेटा अॅनालिटिक्स संस्था मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदींना 68% अप्रुव्हल रेटिंग मिळालं असून त्यामुळे ते जगातील अव्वल नेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी काल सांगितलंय की होर्मुझ समुद्रधुनी केवळ शत्रू राष्ट्रांसाठी बंद असून आता फक्त मैत्रीपूर्ण देशांच्या जहाजांना होर्मुझ इथून प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. या देशांमध्ये भारतासह चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. याचा अर्थ भारतीय जहाजांना या मार्गातून सुरक्षितपणे जाण्याची मुभा मिळणार आहे. मात्र यासाठी एक अट ठेवण्यात आली असून जहाजांनी प्रवासापूर्वी इराणच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधणं आवश्यक आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.